पनवेलमधील आकोर्ली परिसरातील सागर पॅलेस स्टॉकअप वाईन शॉप क्रमांक 8 येथे अचानक भीषण अग्नितांडव झाल्याची माहिती मिळत आहे। या आगीत दुकानातील फ्रीज तसेच दारूच्या बाटल्यांना आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त नाही। अग्निशामक केंद्रातील आकाश दीक्षित यांना याबाबत माहिती मिळताच ते तात्काळ सागर पॅलेस स्टॉकअप वाईन शॉपकडे अग्निशमन वाहन आणि कर्मचारी घेऊन रवाना झाले। प्राथमिक तपासात वाईन शॉपमधील एका फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे समजते। फ्रीजजवळ ठेवलेल्या दारूच्या बाटल्या फुटल्याने आग आणखी पसरत गेली। त्यावेळी मेन इलेक्ट्रिक सप्लाय सुरू असल्यामुळे सुरुवातीस 3 अग्निरोधक यंत्रे वापरण्यात आली। तत्काळ मेन लाईट सप्लाय बंद करण्यात आला आणि त्यानंतर हॉजरीलच्या सहाय्याने पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझवण्यात आली। घटनास्थळी उपस्थित दुकान मालक अनिस सागर आणि मॅनेजर शिनू पंडित यांनी कॅश काउंटरमधील अंदाजे 3,40,000 इतकी रोकड त्यांच्या ताब्यात घेतली। आग विझवण्यासाठी अतिरिक्त वॉटर टँकर घटनास्थळी मागवण्यात आले होते। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानातील साहित्य आणि फ्रीज जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।